आज आपण बोलणार आहोत की माझं ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी आहे, तर त्याची लक्षणं ऑलरेडी आपण आधीच्या सेशनमध्ये बोललेलो आहोत. आज आपण कारणं जाणून घेणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ डॉक्टर आशिष काळे, आशा किरण हॉस्पिटल, 555 नारायणपेठ, पुणे 30. कारण ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही ट्यून इन राहा. कारण ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकतात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणं हे गरजेचं आहे. आज आपण बोलणार आहोत की माझं ओव्हेरियन टेस्टिंग मी केलं आणि ओव्हेरियन टेस्टिंगमध्ये ओव्हेरियन रिझर्व्ह टेस्टिंग मी जेव्हा करतो तेव्हा ते कमी आलं. तर माझी कारणं काय असू शकतात हे मला माहिती असणं हे गरजेचं आहे. पहिली आपण सर्व सोपी गोष्ट घेऊया की माझ्यामध्ये जेनेटिक कॉज असू शकतं. जेनेटिक कॉज म्हणजे काय? जर तुमच्या आईला किंवा तुमच्या बहिणीला रजोनिवृत्ती ही जर लवकर आली असेल, पाळी ही साधारणतः 42व्या वर्षी गेली असेल किंवा 45व्या वर्षी गेली असेल, तर जेव्हा तुम्ही जन्माला येता मुली म्हणून, तेव्हा तुम्हाला काही विशिष्ट प्रकारची स्त्रीबीजं दिली जातात आणि ती लाखांमध्ये असतात. आणि ती लाखांमधली जेव्हा स्त्रीबीजं दिली जातात, ती स्त्रीबीजं जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला पाळी येते, त्या पाळीमध्ये काही हजारांमध्ये ती स्त्रीबीजं ही नष्ट होतात आणि त्यामुळे तुम्हाला ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी कमी होत जातं आणि देतानाच तुम्हाला ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी असेल, तर तुम्हाला पाळी येऊन येऊन ती पाळी जी पाळीमध्ये स्त्रीबीजं कमी होणार आहेत, ती कमी होत गेली आणि तुम्हाला ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी असू शकतं. कारण का तुमच्या आईंना सुद्धा तुमचे रजोनिवृत्तीचं वय जे 49-50 असावं, ते न असता तुमचं 45 किंवा 42 आहे. त्यामुळे तुम्हाला ओव्हेरियन रिझर्व्ह हे आधीपासूनच कमी असू शकतं, ज्याला आपण जेनेटिक कॉज म्हणतो. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर स्त्री बीजाशयावरती कुठली सर्जरी करण्यात आली असेल, ज्याला आपण एंडोमेट्रियोमा म्हणतो किंवा ओव्हेरियन सिस्ट म्हणतो, या जर सर्जरी तुमच्या स्त्री बीजाशयावरती कोणातरी केल्या गेल्या असतील, कोणीतरी कुठल्या डॉक्टरने केल्या गेल्या असतील, तर त्यामुळे तुमचं स्त्री बीजाशयाची कॅपॅसिटी कमी झाली असू शकते आणि लो ओव्हेरियन रिझर्व्ह असू शकतो. लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा तुम्ही ओव्हेरियन ऑपरेटिव्ह करता, ओव्हेरियन सिस्ट करता किंवा तुम्हाला एंडोमेट्रियोसिस करता, तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, जे डॉक्टर्स दोन्ही क्षेत्रामध्ये कार्य करतात. नुसतंच गायनेकोलॉजिस्ट लोकांकडे जाऊन तुम्ही जर त्याच्यावरची सर्जरी केली, तर कदाचित त्यांना हे कळणार नाही की पुढे येणारी जी जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी पाहिजे आहे, त्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जे AMH पाहिजे आहे, ते कदाचित AMH त्या सर्जरीमुळे कमी होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेला तुम्हाला पहिल्यांदा AMH करून मग तुम्ही ओव्हेरियन सर्जरी केली गेली पाहिजे. जर त्याच वेळेला तुम्हाला कळलं की तुमची ही ओव्हेरियन कॅपॅसिटी कमी आहे, ज्याला AMH कॅपॅसिटी कमी आहे, तर अशा वेळेला सर्जरी करण्याच्या आधी तुम्ही तुमची स्त्री बीजाशय गोठवू शकता आणि नंतर तुम्ही ऑपरेशन करू शकता. तर ह्या पद्धतीची माहिती त्या गायनेकोलॉजिस्टला असली पाहिजे आणि सर्जिकल हँड हे प्रत्येकाचा वेगळा असतो. जर फक्त तुम्ही स्त्री बीजाशयावरती जर सर्जरी करणार असाल आणि मेजॉरिटी ऑफ द ओव्हरी जी नॉर्मल ओव्हरी आहे ती जर हॅम्पर झाली, तिचा ब्लड सप्लाय किंवा तिचा रक्त पुरवठा जर कमी झाला, तर तुमचं AMH कमी होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा डॉक्टर निवडता, तेव्हा तुम्ही डॉक्टर असे निवडले पाहिजेत की जो दोन्ही क्षेत्रामध्ये कार्य करणारा आहे, ज्याचं नॉलेज हे तुमचं वंध्यत्वावरती पण असेल आणि स्त्री बीजाशयावरती काम करण्याचं पण असेल, ज्याला एंडोस्कोपिक ऑपरेटिव्ह म्हणतात, ते तुम्ही बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला समजा तुमच्या आयुष्यामध्ये असं क्षण येऊ नको, पण जर आला असेल, म्हणजे काय, तुम्हाला जर ओव्हेरियन कॅन्सर असेल आणि त्याबद्दलची तुम्ही ट्रीटमेंट घेतली असेल, तुम्ही किमोथेरपी घेतली असेल, तर तुम्ही किंवा रेडिओथेरपी घेतली असेल, तर त्यावेळेला तुमचं ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी होतं आणि AMH कमी होतो. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्हाला जर त्याचं निदान झालं असेल, तर मित्र आणि मैत्रिणींनो, पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर तुम्ही फर्टिलिटी एक्सपर्टकडे जाऊन तुमचं AMH टेस्ट करून तुमची स्त्री बीजं ही गोठवून ठेवली पाहिजेत. कारण का आयुष्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला आई होण्याचं स्वप्न तुम्ही साकारू शकता. तर हे झालं तिसरं रिझन. चौथं रिझन म्हणजे रिपीटेड तुम्ही OC पिल्स घेतल्या असेल, तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्या असतील आणि खूप वर्ष ते घेत आला असाल, तर तुम्हाला ओव्हेरियन फंक्शन हे डिरेंज्ड होतं, तुम्ही कमी ओव्हेरियन रिझर्व्ह होतं आणि त्यामुळे तुम्हाला स्त्री बीजाशयाची कॅपॅसिटी सुद्धा कमी होते. चौथी आणि पाचवी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्हाला ह्या बाबतीत कळलं असेल की आपल्याला ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी झाले, ह्याच्याबद्दल तुम्हाला एक मोठं कारण आहे, ते म्हणजे इन्फेक्शन. तर तुम्हाला पोटामध्ये किंवा तुमच्या योनी मार्गामध्ये व्हाईट डिस्चार्ज हा कंटिन्युअसली येत असेल, फाऊल स्मेलिंग असेल, तुम्हाला जेनेटल ट्युबरक्युलोसिस जर झाला असेल, तर ह्या मदतीने सुद्धा तुमचं ओव्हेरियन रिझर्व्ह हे कमी होऊ शकतं. तर ही ओव्हेरियन रिझर्व्ह कमी होण्याची कारणं आहेत. याबद्दल जर काही तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.